मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात दूरवर पसरलेल्या या हिरव्यागार टेकड्या, हे आथांग जंगल आणि या झाडींमधून डोकावणारं एक देखणं गाव, हे आमचं गाव सावली डोंगरगाव. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात वसलेलं हे निसर्गाचं एक वरदान. आयुष्याची 20 ते 22 वर्ष जिथे अगदी आनंदात शांततेत गेली, त्या माझ्या मातीची ही विहंगम दृश्य. शहराच्या गजबजाटात कितीही पुढे गेलो तरी मनाचा एक कोपरा या सावलीच्या ओढीनं नेहमीच व्याकुळ असतो. चारही बाजूंनी डोंगर आणि घनदाट अरण्यानं वेढलेलं आमचं गाव. जिथे पाहावं तिकडे पाण्याचे सुंदर तलाव आणि संथ वाहणाऱ्या नद्या दिसतात. म्हणूनच तर याला तलावांचं गाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या पाण्याच्या थेंबाथेंबात गावाची निर्मलता दडलेली आहे. पूर्वी गावात एक कमालीची शांतता आणि निर्मळता असायची. आजही या तलावांच्या संथ पाण्यातून गावाची तीच संथावणारी संस्कृती आणि सौंदर्य अगदी स्पष्टपणे नजरेत भरतं. आमची सावली ही आजची नाही. इंग्रजांच्या काळापासून या गावाला एक वेगळं महत्त्व आणि मोक्याचं स्थान मिळालं आहे. जुन्या काळापासून सुरू झालेली आमची ही प्राथमिक शाळा, या वास्तू फक्त इमारती नाहीत, तर आमच्या पूर्वजांच्या आठवणींचे साक्षीदार आहेत. आणि हा बघा, गावाची शान असलेला आठवडी बाजार. आजही या बाजाराच्या जागी जुन्या आठवणी आणि माणसांचा तोच जिव्हाळा जिवंत असल्याचा भास होतो. वेळ बदलली, पिढ्या बदलल्या. शिक्षण, कामधंदा आणि रोजगाराच्या शोधात आम्ही गावाबाहेर पडलो. शहराकडे धाव घेतली. पण आज जेव्हा ड्रोनच्या नजरेतून मी माझ्या गावाकडे पाहतो, तेव्हा मन अभिमानानं भरून येतं. एकेकाळी विरळ झालेली गावाची लोकसंख्या आज पुन्हा बहरू लागली आहे. गावात आता समृद्धीचं वैभव दिसतंय. एकाची 2 कुटुंब होत आहेत. नवनवीन घरे बांधली जात आहेत. आमचं गाव आता आधुनिकतेकडे पाऊल टाकतंय. आणि हे बघा, आमच्या गावाच्या समृद्धीचं खरं गुपित. शेतांमध्ये डोलणारं हे हिरवंगार सोनं. शेतीतील दुप्पट उत्पादन म्हणजेच डबल यील्ड आज आमच्या गावाची खडी समृद्धी आणि संपन्नता बनली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांची मेहनत यामुळे शिवारात आलेलं हे वैभव गावाचं नशीब बदलत आहे. माणसांच्या जीवनात आलेली हीच ती आर्थिक सुबत्ता जी गावाला अधिक मजबूत करत आहे. जरी आम्ही मोठ्या शहरात स्थायिक झालो असलो तरी या मातीची ओढ, इथल्या माणसांचा मानपान आणि एकमेकांसोबत एकोप्यानं राहण्याची वृत्ती कधीच विसरता येणार नाही. आमची सावली ही अतिशय सुसंस्कृत, चांगल्या आणि गुणी लोकांचं गाव आहे. या सुसंस्कारांमुळेच इथे येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे गाव आपलंसं वाटतं आणि इथेच राहावंसं वाटतं. हेच आमचं गाव, आमचं वैभव, आमची सावली.